कारण आताच्या पिढीला कॉम्प्युटरायझेशन, डिजिटलायझेशन या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना आपली संस्कृती, परंपरा याकरिता त्यांचं डायव्हर्शन होतंय आणि त्यामुळं आपला धर्म, आपल्या परंपरा, आपल्या चालीरीती त्यांना माहीत व्हाव्यात आणि इथल्या मातीशी नाळ त्यांची युवांची जोडली जावी, अशा पद्धतीने एक चांगल्या प्रकारचा उपक्रम विशाल कडणे आणि त्यांचे सर्व सहकारी घेत आहेत. शिक्षकांच्या समस्या आणि प्रश्नासोबतच आज आपण इथे त्यांना व्यक्तिमत्व विकासाचे धडे देण्याबाबत काही लेक्चर्स आयोजन केलेले होते आणि याला युवा अधिवेशन यासाठी नाव दिलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती ही वय हे फक्त आकडा असतो, परंतु प्रत्येक व्यक्ती मनाने युवाच असते, परंतु तो युवा कुठेतरी लपलेला असतो आपल्या मनामध्ये आणि त्या आपल्या मनातल्या युवाला बाहेर काढण्यासाठी हा मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाने एक प्रामाणिक प्रयत्न केला. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत आर्य मांजरेकर. महा MTV मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्य परंपरेला एक वेगळंच महत्त्व आहे. कारण एक गुरु किंवा शिक्षक ज्या वेळेला विद्यार्थ्यांना घडवत असतो त्यावेळेला केवळ त्या विद्यार्थ्यांचं जीवनच घडत नाही, तर एका राष्ट्राचा भक्कम पाया रचला जात असतो. हाच विचार मनामध्ये ठेवून मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाच्या निमित्ताने आज मुलुंडच्या कालिदास नाट्य मंदिरामध्ये महायुवा संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या महायुवा संमेलनाच्या अंतर्गत उद्बोधक अशा काही कार्यक्रमांचं आयोजन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. एकूणच विद्यार्थ्यांना, शिक्षकांना या निमित्ताने काय मार्गदर्शनपर गोष्टी त्यांना ऐकायला मिळतील हे आपण आता जाणून घेऊया. चला तर मग. मुंबई शिक्षक मंडळ आणि सर्वमंगल एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हा युवांसाठीचा कार्यक्रम होतोय. त्याबद्दल मी या दोन्ही संस्थांचं, मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो. स्वतः विशाल कडणे हे सहकारात, सामाजिक क्षेत्रात काम करतात आणि विशेषतः शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात काम करत असताना युवा पिढीवर संस्कार झाले पाहिजे. आपली संस्कृती, आपली परंपरा यापासून ते दूर जाता कामा नये, अशा प्रकारची काळजी घेत त्या पिढीला संस्कारित करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी निश्चित हे महासंमेलन उपयुक्त ठरेल. कारण आताच्या पिढीला कॉम्प्युटरायझेशन, डिजिटलायझेशन या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना आपली संस्कृती, परंपरा याकरिता त्यांचं डायव्हर्शन होतंय आणि त्यामुळं आपला धर्म, आपल्या परंपरा, आपल्या चालीरीती त्यांना माहीत व्हाव्यात आणि इथल्या मातीशी नाळ त्यांची युवांची जोडली जावी, अशा पद्धतीने एक चांगल्या प्रकारचा उपक्रम विशाल कडणे आणि त्यांचे सर्व सहकारी घेत आहेत. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. या युवा संमेलनाच्या माध्यमातून युवांना चांगलं उद्बोधन होईल, त्यांच्यावर चांगले संस्कार होतील, अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. ये कार्यक्रम का आइडिया, संकल्पना जब भी आदरणीय दरेकर साहब के पास हमने रखा तो भाऊ ने काफ़ी अच्छे से उस पर मार्गदर्शन किया और इमीडिएटली हमको गो अहेड बोल दिया कि आप ये कार्यक्रम अच्छे से करो, बड़े तौर पे करो। दरेकर साहब की एक खासियत रही है, जो भी करते हैं वो एकदम बड़े तौर पे और एकदम स्टैंडर्ड तरीके से करते हैं। तो साहब का गो अहेड मिला, साहब ने तुरंत हमको वहाँ पे परमिशन दे दी, इंस्पिरेशन मिली साहब से, उन्होंने गाइडेंस किया और आज सर का भाषण सुनने के लिए, सर का मार्गदर्शन सुनने के लिए 1500 से 2000 की तादाद में सारे युवा शिक्षक आज यहाँ उपस्थित रहने वाले हैं। माननीय भाऊ को सुनने के लिए सब उत्सुक है। मैं माननीय भाऊ का, दरेकर साहब का बहुत आभार व्यक्त करता हूँ कि अपने काफ़ी बिजी समय से वक्त निकाल के वो इतनी दूर मुलुंड में यहाँ पे आए हैं और उनने हमको समय दिया और इस कार्यक्रम के लिए प्रेरणा दी। भाऊ का हमेशा हमारे सारे संस्थाओं के लिए, जैसा उन्होंने जिक्र किया, गृह निर्माण संस्था है, सहकार है, हमेशा उनका काम रहा है गृह निर्माण धोरण के
एक गेम चेंजर करके आज दरेकर साहब की तरफ हम सब लोग सहकार के कार्यकर्ता और गृह निर्माण के जो भी कार्यकर्ता सुख है। आदरणीय दरेकर साहब के साथ वो जो सेल्फ रीडेवलपमेंट के लिए 2000 करोड़ की जो निधि की घोषणा शासन के माध्यम से हुई है, उसका श्रेय जो है साहब का है। और वो खुशी आज यहाँ पे जताने के लिए गृह निर्माण के पदाधिकारी आदरणीय साहब के साथ में यहाँ पे आज केक भी कटिंग करने वाले हैं। तो काफ़ी अच्छे तरीके से इस बहुआयामी व्यक्तिमत्व ने हमको चारों ओर से आशीर्वाद दे के इस कार्यक्रम में जो खुशहाली लाई है, तो मैं सारे कार्यकर्ताओं की ओर से भाव का अभिनंदन और आभार व्यक्त करता हूँ। धन्यवाद। संपूर्ण विद्यार्थी आणि युवा ती आपली दिशा, त्या दिशामधूनच आपण स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा मार्ग हा शिक्षक दाखवतो, म्हणून त्या शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो. फार महत्त्वाचा कार्यक्रम आहे, कारण इंडिया इज अ यंग, इंडिया हॅज अ मॅक्झिमम यंग पॉप्युलेशन. जपान म्हणतं 60-70 एज ॲव्हरेज एज आहे, आपलं 30 ते 35 आहे. युवा हा आपला पाया आहे, त्यामुळे त्याला एका छान एका छत्राखाली आणायचं, तो योग्य दिशा दाखवायची आणि सोबत जो युवा आणि शिक्षक यांचा मेळ जमला तर भारताची प्रगती कोणी टाळू शकत नाही. हे आपले आधारस्तंभ आहेत, युवा आणि शिक्षक. आणि आसपासच्या विभागातील शिक्षकांना एकत्र करणं हा मुख्य उद्देश या कार्यक्रमाचा होता. शिक्षकांचे जे काही विविध प्रश्न सध्या भेडसावत आहेत, मग त्यात सरप्लसचा असेल, त्यांच्या बदल्यांचे प्रश्न आहेत, त्यांना शिक्षणाव्यतिरिक्त शिक्षण कार्याव्यतिरिक्त ज्या ड्युट्या लावल्या जातात त्याचे बरेचसे प्रश्न आहेत, त्यांची काही रखडलेली वेतनाबाबतची समस्या आहे. ह्या सगळ्यांची जी निवेदनं संस्थेकडे येत होती, त्या माध्यमातून काय मार्ग काढता येईल आणि त्यासाठी आपल्याला शासन दरबारी कोणत्या प्रकारचा फॉलोअप करण्याची गरज आहे, हे सर्व एकंदरीत ठरवण्यासाठी आज हे अधिवेशन इथे आपण आयोजन केलेलं होतं आणि साधारण 1500हून अधिक शिक्षकांनी इथे या अधिवेशनामध्ये सहभाग घेतला. आणि याला युवा अधिवेशन यासाठी नाव दिलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती ही वय हे फक्त आकडा असतो, परंतु प्रत्येक व्यक्ती मनाने युवाच असते, परंतु तो युवा कुठेतरी लपलेला असतो आपल्या मनामध्ये. आणि त्या आपल्या मनातल्या युवाला बाहेर काढण्यासाठी हा मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाने एक प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्यामध्ये आमचे जे सभासद शिक्षक आहेत सर्व, त्यांनी अतिशय उत्तमरित्या सहभाग घेतला आणि हा कार्यक्रम यशस्वी केला. आधुनिकतेचा जो काही चेहरा आपण किंवा मुखवटा लावायचा जो काही आपण प्रयत्न करत असतो, त्याच्या मागे दडलेल्या ज्या काही वाईट प्रवृत्ती अनावधानाने आपल्यासोबत जोडल्या जातात किंवा चिकटल्या जातात, त्यापासून कसं दूर राहता येईल हा संदेश देण्याचं एक प्रामाणिक काम या कार्यक्रमातील उत्तम वक्त्यांनी केलेलं आहे. आणि इथून पुढे जाताना स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःला अभिमान वाटेल, आपल्या राज्याला आपला अभिमान वाटेल असं आपल्याला कार्य कसं काय घडवता येईल, याचे धडे ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून वक्त्यांनी उपस्थित शिक्षकांना देण्याचा प्रयत्न केला गेला. युवा शक्ती आणि अध्यात्म शक्ती एकत्र आली की परिवर्तनाची नांदी होते आणि या परिवर्तनाच्या माध्यमातून केवळ व्यक्तीचंच नाही तर समाजाचं सुद्धा कसं कल्याण होतं याची प्रचिती आज आपल्याला महायुवा संमेलनाच्या माध्यमातून आली. मंडळी, तुम्हाला हा सगळा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.